रात्री भारत पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले। त्या हल्ल्याचे वेगवेगळे व्हिडिओ अनेक न्यूज चॅनलवर तुम्ही पाहिले असतील, पण टीव्हीवर तुम्ही पाहिलेले व्हिडिओ खोटे आहेत असं काही घडलंच नाही असा दावा भारताच्या PIB अर्थातच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आपल्या फॅक्ट चेक मध्ये केलाय। याबाबतचे रिट्वीट भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत X हँडलवरून करण्यात आले, त्यामुळे हे व्हिडिओ फेक असल्याचं निश्चित झालंय। हे व्हिडिओ नेमके कोणते आहे हे पुढील प्रमाणे सांगते। हा व्हिडिओ ज्यामध्ये पाकिस्तानने MLRS हे मिसाईल अर्थातच मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम सोडून भारतावर हल्ला केल्याचं दिसतंय। मात्र हा व्हिडिओ पाकिस्तानचा नसून एका व्हिडिओ गेमचा आहे। तो 3 वर्ष जुना असल्याचं PIB ने सांगितलं आहे। दुसरा एक फोटो आहे ज्यामध्ये जम्मूतील विमानतळावर स्फोट झाल्याचं दाखवण्यात आलं। मात्र भारतातील जम्मू विमानतळावर अनेक स्फोट झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत। खोट्या दाव्यांसह शेअर करण्यात आलेला हा फोटो काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटातील आहे, जे ऑगस्ट 2021 मध्ये घडलं होतं असं PIB ने आपल्या फॅक्ट चेक मध्ये सांगितलं। हा तिसरा व्हिडिओ जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, त्यात असा दावा केला जात आहे की गुजरातमधील हजिरा बंदरावर हल्ला झालाय। मात्र व्हिडिओ बंदरावरील हल्ल्याचा नसून ऑइल टँकरचा आहे। 7 जुलै 2021 रोजी एक ऑइल टँकरचा स्फोट झाला होता। आता हा व्हिडिओ पहा। यामध्ये जालंधरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ला केल्याचं सांगण्यात येतंय। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतोय, पण खरं तर हा व्हिडिओ एका शेतात लागलेल्या आगीचा आहे। व्हिडिओमध्ये संध्याकाळी 7:39 आग लागली होती, पण ड्रोन हल्ल्यानंतर सुरू झाला असं आपल्या फॅक्ट चेक मध्ये PIB ने सांगितलंय। हा पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलवरून व्हायरल करण्यात आला, ज्यात असा आरोप केला जातोय की पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यांची बटालियन उद्ध्वस्त केली आहे। पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि व्हिडिओ बनावट आहे। भारतीय सैन्यात 20 राज बटालियन नावाची कोणतीही युनिट नाही। पाकने दहशत निर्माण करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ शेअर केलाय असंही PIB ने आपल्या फॅक्ट चेक मध्ये सांगितलं। त्यामुळे कुठल्याही खोट्या माहितीला बळी पडू नका असं आवाहनही भारत सरकारच्या फॅक्ट चेक आणि संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आले आहे। या युद्धजन्य परिस्थितीत सध्या आपण अलर्ट राहणं आणि सुरक्षित राहणं हेच सैन्याला, प्रशासनाला आणि पोलिसांना आपलं सर्वात मोठं सहकार्य असेल। त्यामुळे काळजी घ्या आणि अशा फेक न्यूज पसरवू नका आणि त्यावर विश्वासही ठेवू नका।